ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. मुरुम उत्खनन झालेल्या ठिकाणचा काही वेळातच पंचनामा. तहसीलदार संजय शिंदे यांनी केला पंचनामा. यावर आता काय होणार कारवाई आणि कोणावर होणार कारवाई? नेप्ती उपबाजार समितीच्या 7 एकर जागेमधून मोठ्या प्रमाणात 2-3 महिन्यांपासून मुरुमाचं उत्खनन चालू आहे. 20-20 फुटांचे खड्डे पडलेत. वेळोवेळी तहसीलदार यांना निवेदन दिलं, परंतु आजपर्यंत काहीही कारवाई किंवा पंचनामा झाला नाही. आज निवेदन दिल्यानंतर लगेच तहसीलदार संजय शिंदे यांनी मुरुम उत्खनन झालेल्या ठिकाणची पाहणी करून उत्खनन केलेल्या जागेचा पंचनामा केला. आता यावर प्रशासन कोणाकोणावर कारवाई करणार आणि काय कारवाई करणार हे पाहणं गरजेचं आहे. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.